बरं वाटतंय, आनंद वाटतोय। अयोध्या या ठिकाणी श्री राम मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा आता होत्यायन झाली आहे। या क्षणाची वाट अनेक वर्ष भारतीय हिंदू पाहत होते आणि त्याची पूर्तता आज होत असताना सगळे आनंदमय आहेत, समाधानी आहेत आणि म्हणून आज देशात सर्वत्र आनंद वातावरण आहे। प्रत्यक्ष भेटणार, आता जरा गर्दी कमी झाली का जाईन मी, की आज माझं इकडे ड्युटी होती, हे संपल्यावर तिकडे जाणार, पायीच तुम्हाला घेऊन जाईन मी। रामाचं दर्शन झालं, भाविक लोकांचं झालं, चांगली गोष्ट आहे ना, आणि तुमचंही झालं। साकडं काय घातलं? मी साकडं घालत नाही। रामाने म्हणा देवताने मला सगळं काही दिलेलं आहे, मागण्यासाठी शिल्लक काही नसल्यामुळे मी फक्त नमस्कार करून आशीर्वाद कायम ठेव देवा एवढंच म्हणतो। लोकसभा निवडणूक तर निवडणुकीचं काय आहे, निवडणुकीचं काय, सगळी पदं मला मिळाली, आता काय, आता मंत्री आहे मी, त्यामुळे पदाचं काय नाही राहिलं। महाराष्ट्रातील सगळी पदं मिळाली आणि आता दिल्लीचं पण कॅबिनेट मंत्रीपद मिळालं। मोदी साहेब आता हॅट्रिक पूर्ण करतील। 405 सर्व रेकॉर्ड मोडतील आतापर्यंतचे, हायएस्ट संसद निवडून येतील। काही असं विक्षिप्त माणसं असतात, चांगलं पावत नाही त्यांना आणि चांगल्या वातावरणात राहायची त्यांना सवय नाही आहे आणि ते असे लोक आता तुम्ही पाहता विरोधक आहेत। हा विरोधक राजकीय आहे आणि द्वेषापोटी आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।